किती बदललंय ना कामाचं जग. पूर्वी कसं काम म्हटलं की डोळ्यासमोर यायची ती शारीरिक मेहनत. पण आज आज ते आपल्या भावनांपर्यंत, आपल्या व्यक्तिमत्वापर्यंत येऊन पोचलंय. चला, या श्रोत्यांच्या आधारे समजून घेऊया की श्रमाची ही व्याख्या नेमकी कशी आणि का बदलली आहे. सुरुवातच करूया एका अशा वाक्याने जे ऐकून कदाचित आपल्याला धक्का बसेल. C.W. मिल्स म्हणतात, पुरुष आणि स्त्रिया वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचा वेश्याव्यवसाय करत आहेत. म्हणजे मिल्स यांचं म्हणणं असं आहे की आपण पैशांसाठी आपलं व्यक्तिमत्व विकायला काढलंय. हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की आजच्या कामाच्या जगात आपण स्वतःलाच विकतोय का? तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. पहिलं, श्रम म्हणजे आता नेमकं काय. मग पाहूया जागतिकीकरणाचा कामावर काय परिणाम झालाय. त्यानंतर भावनिक आणि पोर्टफोलिओ श्रम म्हणजे काय हे समजून घेऊ. गिग इकॉनॉमीच्या उदयाबद्दल बोलू आणि शेवटी या सगळ्याची मानवी किंमत काय आहे, म्हणजे अलगाव या संकल्पनेबद्दल बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आजच्या काळात श्रम म्हणजे नेमकं काय? आणि हो, याचं उत्तर फक्त शारीरिक मेहनत नक्कीच नाहीये. आज श्रमाची व्याख्या खूप विस्तारली आहे. आता त्यात केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि सामाजिक प्रयत्नांचाही समावेश होतो. एक उदाहरण घेऊया. समजा एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. त्यांचं काम काही शारीरिक नाहीये, पण त्यांना जी मानसिक मेहनत लागते, म्हणजे लॉजिक लावणं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि सोबतच टीममधल्या इतरांशी बोलून मिळून मिसळून काम करणं, हे सामाजिक कौशल्य, हे सगळं आता श्रम मानलं जातं. आता कामाच्या जगात ना एक मोठी विभागणी आहे. एक आहे फॉर्मल सेक्टर म्हणजे औपचारिक क्षेत्र, आणि दुसरं म्हणजे इनफॉर्मल अनौपचारिक क्षेत्र. फॉर्मलमध्ये कसं सगळं ठरलेलं असतं. कॉन्ट्रॅक्ट, पगार, कामाचे तास, एक प्रकारची सुरक्षा असते. या उलट इनफॉर्मलमध्ये काहीच निश्चित नसतं. पण गंमत बघा, जिथे जास्त सुरक्षा आहे म्हणजे त्या फॉर्मल सेक्टरमध्ये, तिथेच कामापासूनचा अलगाव किंवा दुरावा जास्त जाणवतो. कारण तिथे संबंध जास्त व्यावसायिक असतात, वैयक्तिक नसतात. बरं, आपल्या कामावर किंवा करिअरवर फक्त एवढ्याच गोष्टींचा परिणाम होतो का? नाही, यामागे काही मोठ्या जागतिक शक्ती आहेत. चला तर मग बघूया त्या कोणत्या आहेत. या बदलांना समजून घेण्यासाठी काही विचारवंतांच्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. मॅन्युअल कॅस्टेल्स म्हणतात की आपण नेटवर्क सोसायटीमध्ये जगतोय. म्हणजे काय? तर आता काम एका जागी बांधलेलं नाही, ते कुठूनही करता येतं. सास्किया सासेन यांचं म्हणणं आहे की जागतिक शहरांमध्ये अनौपचारिक कामांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. थॉमस पिकेटी यांनी तर वाढत्या आर्थिक विषमतेचा मुद्दा मांडलाय. आणि गाय स्टँडिंग यांनी एक नवीनच वर्ग सांगितलाय, द प्रिकेरिएट. म्हणजे कोण? तर असे लोक जे असुरक्षित आहेत, ज्यांच्या नोकरीची, कामाची काहीच गॅरंटी नाही. गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारे अनेक जण यातच येतात. आता ह्या जागतिकीकरणाचा महिलांच्या कामावर कसा परिणाम झाला, तो खूप गुंतागुंतीचा आहे. एकीकडे कॉल सेंटरसारख्या नवीन इंडस्ट्रीजमुळे त्यांना संधी तर मिळाल्या, पण त्याचवेळी दुहेरी जबाबदाऱ्यांमुळे, म्हणजे घर आणि काम दोन्ही सांभाळण्याच्या नादात अनेक जणींना कामातून बाहेर पडावं लागलं आणि यामुळे भेदभावालाही सामोरं जावं लागलं. आणि याचा परिणाम बघा, हा आकडा खूप काही सांगून जातो. एका ILO रिपोर्टनुसार 2017मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग कमी होऊन फक्त 27% आला होता. विचार करा, प्रगती करायच्या ऐवजी आपण मागे जात होतो. बरं, या मोठ्या जागतिक बदलांनंतर आता जरा आपल्या वैयक्तिक कौशल्यांकडे येऊया. आज नोकरीच्या बाजारात आपण नक्की काय विकतोय? फक्त आपलं ज्ञान किंवा कौशल्य, की अजून काहीतरी? आणि इथेच येते भावनिक श्रम ही संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर कामासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं. म्हणजे आपल्याला आतून कसंही वाटत असलं तरी बाहेरून चेहऱ्यावर एक विशिष्ट भाव दाखवणं. उदाहरणार्थ, विचार करा एका कॅशियरचा. तिचा दिवस कितीही वाईट गेलेला असो, तिला प्रत्येक ग्राहकाशी हसूनच बोलावं लागतं. ह्याला म्हणतात भावनिक श्रम. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे डेल्टा एअरलाइन्सच्या विमान परिचारिकांवर झालेला अभ्यास. या अभ्यासात काय दिसलं तर त्यांना नेहमी आनंदी, हस्तमुख आणि मदत करायला तयार दिसण्याचं ट्रेनिंग दिलं जातं, प्रवाशांना चांगलं वाटावं म्हणून. पण सतत असं वागल्यामुळे, आपल्या खऱ्या भावना दागून ठेवल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड ताण येतो. आता भावनिक श्रमाच्या जोडीला अजून एक संकल्पना आहे, ती म्हणजे पोर्टफोलिओ श्रम. हे कसं आहे तर जसं आपण गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनवतो, तसंच कामांचा पोर्टफोलिओ बनवणं. म्हणजे एकाच नोकरीवर अवलंबून न राहता फ्रीलॅन्सिंग, कन्सल्टिंग, पार्ट टाईम अशी वेगवेगळी कामं करणं. आजकालचे अनेक फ्रीलॅन्सर्स आणि क्रिएटिव्ह लोक हेच तर करतात.
आणि ही दोन्ही प्रकारची श्रम जिथे एकत्र येतात ती जागा म्हणजे गिग इकॉनॉमी. पण गिग इकॉनॉमी म्हणजे खरंच स्वातंत्र्य आहे की फक्त एक प्रकारची अनिश्चितता? याला तरलतेचं युग किंवा एरा ऑफ फ्लुइडिटी असंही म्हटलं जातं. म्हणजे आता लोक एकाच करिअरला आयुष्यभर चिकटून राहत नाहीत. ते आपल्या इच्छेनुसार नोकरीत येतात, नोकरी सोडतात. त्यांच्यासाठी आता अनुभव मिळवणं, नवीन गोष्टी शिकणं हे स्थिरतेपेक्षा जास्त महत्त्वाचं झालं आहे. आपल्याला माहिती असलेले अर्बन कंपनीसारखे प्लॅटफॉर्म याचंच तर उदाहरण आहेत. जेव्हा मागणी असेल तेव्हा काम मिळतं, लोकांना त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या सोयीनुसार काम करायला मिळतं. हे ऐकायला खूप छान वाटतं नाही का? पण ह्या स्वातंत्र्यासोबत एक मोठी किंमतही मोजावी लागते. ती म्हणजे नोकरीची कोणतीही सुरक्षा नसते आणि सतत पुढचं काम शोधत राहण्याचा ताण असतो. तर मग ह्या सगळ्या बदलांची, ह्या तथाकथित स्वातंत्र्याची आपण एक मानवी किंमत मोजतोय का? समाजशास्त्रात यालाच अलगाव किंवा एलियनेशन असं म्हणतात. अलगाव म्हणजे नेमकं काय? कार्ल मार्क्सने ही संकल्पना मांडली होती. कल्पना करा की एक कामगार फॅक्टरीमध्ये एका असेंब्ली लाईनवर उभा आहे आणि त्याचं काम आहे फक्त एकच स्क्रू परत परत लावणं दिवसभर. जी गाडी तयार होतीये तिच्याशी त्याचं काहीच नातं नसतं. त्याला त्याच्या कामात काहीच अर्थ वाटत नाही. कामापासून, त्या उत्पादनापासून, इतरांपासून आणि स्वतःपासून तुटल्याची ही जी भावना आहे ना, तोच म्हणजे अलगाव. मार्क्सने याचे 4 मुख्य प्रकार सांगितलेत. 1. तुम्ही जे बनवत आहात त्या उत्पादनापासूनचा अलगाव. 2. काम करण्याच्या प्रक्रियेपासूनचा अलगाव. 3. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांपासून. आणि 4. तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापासून. जसं की कामाच्या प्रक्रियेपासून अलगाव म्हणजे काय? तर काम कसं करायचं, केव्हा करायचं यावर तुमचं काहीच नियंत्रण नसतं. तुम्ही फक्त एका मशीनमधल्या एखाद्या पार्टसारखं काम करत असता. आता तुम्हाला वाटेल की ही तर फॅक्टरीत काम करणाऱ्यांची गोष्ट झाली. आजच्या सर्व्हिस इकॉनॉमीमध्ये याचं काय काम? पण गंमत अशी आहे की हीच संकल्पना आज एका नवीन रूपात परत आली आहे. आणि C.W. मिल्स यांनी याला एक नाव दिलंय, पर्सनॅलिटी मार्केट. हे काय आहे? तर आजच्या जगात विशेषतः व्हाईट कॉलर जॉब्समध्ये लोक आपली शारीरिक मेहनत नाही विकत, तर आपलं व्यक्तिमत्व विकतात. म्हणजे तुम्ही किती फ्रेंडली आहात, किती उत्साही आहात, ह्या गोष्टींना बाजारात किंमत मिळते. मग तुम्हाला आतून कसंही वाटत असलं तरी तुम्हाला तेच उत्तम वागणं सादर करावं लागतं. आणि असं करता करता माणूस त्याच्या खऱ्या स्वपासून दुरावतो. हाच आहे आजच्या युगाचा अलगाव. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो. कामाचं हे जे नवीन जग आहे, जे आपल्याला स्वातंत्र्याचं, लवचिकतेचं वचन देतं, ते आपल्याला खरंच मुक्त करतंय की नकळतपणे एका नव्या, अधिक सूक्ष्म अशा अलगावच्या जाळ्यात अडकवतंय? यावर विचार करायला हवा.